पुस्तकाचे लेखक श्री बी जी वाघ या ठिकाणी ज्यांचं अतिशय आवेशपूर्ण माहितीपूर्ण असं व्याख्यान आपण नुकतंच ऐकलं ते ॲडव्होकेट जयंत जायभावे. श्री खैरनार जे ग्रंथालय आणि या सगळ्याच्या मधले दुवा आहेत आणि या पुस्तकाच्या निर्मितीमागे ज्यांचा मोठा सहभाग आहे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, जायभावे साहेब म्हणाल त्याप्रमाणे माझ्याही परिचयाचे बरेच लोक आहेत, पण सगळ्यांचा उल्लेख करणं हे काहींचा न करता करणं बरोबर होणार नाही, म्हणून ते टाळतो आहे. ते सगळे मान्यवर आणि या ठिकाणी स्वतःची खुर्ची स्वतः घेऊन येऊन स्थानापन्न झालेले, म्हणजे खरोखर मनापासून ज्यांना या समारंभामध्ये यायचं आहे असे उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी. जयंत जायभावेंच्या नंतर बोलण्याचा प्रसंग हा मला अनेक वेळा आलेला आहे आणि मी त्यावेळी पण म्हणालो की अशी योजना का होते की तुम्ही विराट कोहली खेळल्यानंतर त्याला नंतरच्या कुठल्या तरी बॅट्समनला बोलवता, हा त्याच्यावरचा अन्याय नाही का? पण मग हा अन्याय मी सहन करत आलेलो आहे. आजही खरं तर इतकी उत्स्फूर्त फटकेबाजी बघितल्यानंतर जर माणूस प्लेट खेळायला लागला तर कंटाळाच येणार त्या सगळ्यांचा. दुसरा एक संकेत या सभा याच्यातला पाळला पाहिजे, तो मी पाळणार आहे, की आता ही मर्यादा सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. विशेषतः ज्या प्रकारचा समुदाय या ठिकाणी उपस्थित आहे, ज्या वयोगटातला, 1.5 तास हा मॅक्झिमम पिरियड असतो समारंभ चालवण्याचा. त्याच्यानंतर उपस्थित माणसंही शरीराने उपस्थित असली तरी मनाने उपस्थित राहत नाहीत आणि म्हणून शेवटी बोलणाऱ्याने सुद्धा त्या सगळ्यांचं भान ठेवलं पाहिजे. हा सगळं जर पाहिलं तर माझ्या वाट्याला 10 ते 15 मिनटं आहेत, तेवढीच मी फक्त उपयोगात आणणार आहे. नाशिककरांचं खूप प्रेम आहे माझ्यावर, मला माहिती आहे. अनेक समारंभांना मी येतो. मला काही वेळा असं वाटतं की ते जसं जावई वारंवार यायला लागला तर त्याची पत राहत नाही, पण तसा अनुभव मला कधी आला नाही. नाशिककर तेवढंच प्रेम करतात, तेवढ्याच आदराने आणि आपुलकीने मला वागवतात, म्हणून सुरुवातीला मी त्यांचे पण मनपूर्वक आभार मानतो. बी जी वाघ सरांचा माझा परिचय हा त्यांच्यात ते जे काही लिहित होते त्या वाचनातून झालेला होता. त्यांना मी कधी पाहिलेलं नव्हतं. आमचे एक मित्र जे आता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत, वाघवसे साहेब, त्यांच्या पत्नीने मला त्यांचं पहिल्यांदा वाङ्मय वाचून आणण्यात दिलं कोल्हापूरला असताना, आणि तेव्हापासून वाघसाहेबांचा आणि माझा परिचय झाला त्या वाचनातून. आणि या माणसाविषयी एक विशिष्ट प्रकारचा आदर हा त्या दिवसापासून निर्माण झालेला होता. आणि म्हणून ज्यावेळी ते मला म्हणाले की माझ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे सर, आपण याल का? मी म्हणालो याल का, मी पळत येईल म्हणून. म्हटलं हा माझा सत्कार तुम्ही करता की तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन तुम्ही मला करून द्यायची किंवा या समारंभाला उपस्थित राहण्याची संधी तुम्ही मला देतात. दुसरं कारण आहे मित्रांनो, वाघसाहेबांसारखी माणसं ही विरळ, अतिशय तुरळक आणि विरळ अशी आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकारी नोकरीत असलेली माणसं आणि ज्या पदावर त्यांनी काम केलं त्या पदावर असलेली माणसं ही कशा पद्धतीने काम करतात, कशा पद्धतीचं जीवन जगतात, आणि वाघसाहेब हा कुठल्या पद्धतीचं जीवन जगणारा माणूस आहे. माझं असं प्रामाणिक मत आहे, जे मी अनेक वेळा मांडलेलं आहे, की या देशामध्ये पुढाऱ्यांना, ज्याला म्हणता येईल की ते अतिशय चांगले असलेले जे पुढारी, त्यांना वेगळ्या वळणाला जर लावलं कोणी असेल, IASच्या लॉबीने माझ्यावर अब्रुनुकसानीचा खटला केला तरी चालेल,
पण त्या लॉबीने लावलेला आहे. मी एकदा म्हणालो होतो की यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असेपर्यंत अशी कोणाची हिंमत झाली नाही की जे कायद्यात बसत नाही ते कायद्यात बसवा आणि करा हे सांगण्याची. यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर जे मंत्रिमंडळात असतील आणि त्यावेळी जे आमदार खासदार असतील, हा शीर्षस्थानी असलेला नेता इतका मजबूत होता की त्याला जाऊन सांगण्याची अशी हिंमत झाली नाही की हे बेकायदेशीर असेल तरी करा. आणि त्यावेळी सुदैवाने हे अशा पद्धतीने करता येईल आणि मी करून देतो ही सांगणारी IAS मंडळी नव्हती किंवा होती तर त्यांचं ऐकलं गेलं नाही. आता सगळ्या ठिकाणी वाटा चोरण्याचं काम, वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचं आणि सगळे रस्ते दाखवण्याचं काम ही मंडळी करतायत. यामध्ये वाघसाहेब कधी सहभागी झालेले आहेत म्हणून वाघसाहेबांविषयी मला आलं. आणि ही परिस्थिती फक्त मी म्हणतो ते IAS वगैरेच्या लॉबीमधली नाही, सगळ्या ठिकाणी सरकारी उच्चस्थानी असलेली माणसं, ज्याच्यामध्ये आम्ही स्वतःला सुद्धा वगळू शकणार नाही. प्रमाण काही असेल पण आम्हाला सुद्धा वगळू शकणार नाही. म्हणून अशी जी थोडी माणसं असतात त्यांच्याविषयी पुरेपूर आदर असल्यामुळे मला या ठिकाणी यायला खूप आनंद झालेला आहे. दुसरे एक अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख ज्यांनी त्याला प्रस्तावना लिहिलेली आहे ते याच प्रकारातले ग्रहस्थ आहेत. अशी माणसं आहेत पण ती बोटावर मोजण्या इतकी आहेत. आणि दुसरीकडे मात्र प्रचंड रांग अशी आहे की ज्यांच्याविषयी आपल्याला अशा प्रकारचा आदर कधीही वाटू नये, किंबहुना त्यांच्याविषयी घृणा वाटावी. पूर्ण पुस्तक मी वाचलं ज्यावेळी मला वाघसाहेबांनी पुस्तक पाठवलं. आणि मला म्हणजे ज्यावेळी मी ते वाचायला घेतलं, ते घेतल्यानंतर 2 दिवस मला ते पुस्तक वाचायला लागले. मी एकदा घेतलं की ते वाचून काढल्याशिवाय संपत नाही. अर्थात पुस्तक तसं असलं तर हे पुस्तक तसंच होतं. 2 दिवस याच्याकरता लागले की काही ठिकाणी वाघसाहेबांनी जे संदर्भ दिलेले आहेत ते मला असं वाटलं की एखाद दुसरं तपासावा बरोबर आहे की नाही. त्या तपासण्यामध्ये वेळ गेला आणि मी बघितलं तर ते जे काही लिहिलेलं आहे ते त्यातला शब्द निशब्द हा प्रमाण आहे आणि प्रमाणाशिवाय लिहिलेला नाही. मला दुसरं पुस्तकाचं वैशिष्ट्य जे वाटलेलं ते असं की अतिशय तटस्थपणे त्यांनी सगळ्या पुढाऱ्यांचा म्हणजे त्यावेळच्या आणि विशेष करून मी सांगतो त्याप्रमाणे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा असलेला सगळा सहभाग, यांनी या सगळ्यामध्ये केलेला रोल आणि त्या संदर्भाने बाबासाहेबांच्या विषयीचे जे काही विवेचन आहे ते तर आहेच, परंतु हे सगळं करताना त्यांनी त्या सगळ्यांची सुद्धा ज्या भूमिका होत्या त्या तितक्याच तटस्थपणे आणि तितक्याच तितकीच प्रशंसा त्यावेळी त्या चॅप्टरमध्ये त्यांनी त्या विचारांची केलेली आहे. हे पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे सगळ्यांना आता जे घेतील त्यांना कळेल त्यामध्ये महात्मा गांधी हे मुखपृष्ठावर आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, सरदार वल्लभभाई पटेल आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. थोडं बोलण्याची गरज याच्याकरता आहे कारण मी आत्ता न्यायाधीश झालेलो असलो तरी माझी सुरुवात आणि मी वकील असेपर्यंतचा सगळा प्रवास हा चळवळींच्या माध्यमातून झालेला आहे. मी असं पाहिलं आणि जवळून पाहिलेलं होतं की दलित चळवळीतला माणूस हा महात्मा गांधींना आपला शत्रू नंबर 1 मानत होता. जणू काही बाबासाहेब आंबेडकरांच्या करता म्हणजे त्यांना काम करता येऊ नये अशी काही व्यवस्था करणारा एक नेता किंवा या सगळ्यांमध्ये कुठेतरी फार टोकाची विरोधाची भूमिका घेतलेला माणूस अशी एक प्रतिमा तयार झालेली होती. अभ्यासांती, पूर्ण विचारांती हा जो सगळा प्रवास नंतरचा झालेला आहे तो त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला मला आठवतं त्याप्रमाणे कदाचित आपली माहिती माझ्यापेक्षा जास्त असू शकेल, पण मी ज्यांना ऐकलं आणि ज्यांना वाचलं
प्राध्यापक गंगाधर पानतावणे, म्हणजे आजच्या 25 वर्षापूर्वी मी त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं औरंगाबादला, आणि विषय होता फक्त हाच होता की नेमके गांधी आणि आंबेडकरांचे संबंध कसे होते. त्यावेळापासून असं कळायला लागलं की नाही, दोन्ही माणसं मोठी होती, त्या दोघांनी एकमेकांचं मोठेपण जोपासलं होतं, त्या दोघांना एकमेकांच्या मोठेपणाची पूर्णपणे कल्पना होती आणि दोघं एकमेकांच्या पूरक काम करत होते, एकमेकांच्या विरोधामध्ये काम करत नव्हते. दोघांचं साध्य एकच होतं, वाटा वेगवेगळ्या होत्या. बाबासाहेब ज्या समाजामध्ये जन्माला आले, ज्या प्रकारचं कष्ट त्यांनी पाहिलं, त्यामुळे त्यांची जी भूमिका होती ती त्या पद्धतीने आपल्याला बघायला लागेल. आणि म्हणून त्या समाजाच्या उन्नयनाचं प्रातिनिधिक ज्याला किंवा प्रमुख कर्तव्य बाबासाहेब पार पाडत होते, त्या समाजाला कसं या सगळ्या याच्यातून बाहेर काढता येईल. आणि रावसाहेब कसबेंच्या पुस्तकातलं आणि ज्याच्यामध्ये वाघसाहेबांच्या याच्यातही त्याचा कुठेतरी उल्लेख आलेला आहे, अतिशय सुंदर त्याचं विवेचन आहे की त्याच वेळी महात्मा गांधी हे सवर्ण समाजाच्या समजूतदारपणामध्ये कशी भर घालता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत होते. दोघांनाही अस्पृश्यता नष्ट करायची होती. याचा कुठेतरी सखोलपणे विचार झाला तर ह्या दोन गोष्टी, या दोन याच्यावर काम करणारी माणसं ही ज्यावेळी एकत्र येऊन काम करतील, आणि इथे जी खूप जाणकार मंडळी इथे उपस्थित आहेत, थोड्या वेळाने मला ते पण मी बोलणार आहे. सध्या जी राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तो विचार घेऊन जाणारी माणसं आणि आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीतून तयार झालेली माणसं ही जर एकत्र आली नाही तर आपल्याला येणारा काळ हा कदाचित आपल्या हिताचा असणार नाही. जयभावेसाहेबांनी उल्लेख केलेला आहे या पुस्तकात, तर वाघसाहेबांचे काही अतिशय ज्याला म्हणता येईल की अशी स्पष्ट कन्क्लुजन नोंदवलेली आहेत, जी खूप हिंमत लागते अशी कन्क्लुजन्स आहेत. आत्ता जी सत्ता आहे तिच्या विरोधातली आहेत. त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की आम्हाला तर भीती वाटायला लागलेली आहे, लोकशाही जिवंत राहील की नाही, धर्मनिरपेक्षतेचं काय होईल, समाजवाद आपण जो स्वीकारलेला आहे तो त्याचं पुढे हे स्वरूप कायम राहील की राहणार नाही, समानता ही फक्त कागदावर राहील की प्रत्यक्षात येईल, अशा प्रकारचं अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन या सगळ्यांमध्ये आहे. आणि म्हणून मला यावेळी सगळ्यांना सांगायचं आहे की या सगळ्यांमध्ये आपण सगळ्यांनी अतिशय समतोलपणे विचार करणं शिकलं पाहिजे. टीका करणं कोणावरही सोपं आहे. अनेक माणसं काही अभ्यास न करता सावरकरांवर टीका करत असतील तर ती मान्य करता कामा नये. सावरकरांवर टीका करायची असेल तर सावरकर अगोदर समजून घेतला पाहिजे. विवेकानंदांवर टीका करायची असेल तर विवेकानंद अगोदर समजून घेतले पाहिजेत. आणि सावरकरांचा वापर जर तुम्हाला स्वतःच्या स्वार्थासाठी करायचा असेल तरी सावरकर समजून घेतले पाहिजे आणि तरी विवेकानंद समजून घेतले पाहिजेत. तुम्ही जे आज स्टेजवरून बोलतात त्याच्या कितीतरी विपरीत, तुम्ही जे सांगता आहेत ते भ्रष्ट त्यांचं सगळं स्टेटमेंट आहे, असं कधीही विवेकानंदांचं म्हणणं नव्हतं. विवेकानंद वाचलं तर असं कळेल की या देशातला पहिला धर्मनिरपेक्ष तत्व मांडणारा जर माणूस म्हणजे या परंपरेतला कोणी असेल तर ते विवेकानंद होते. कुठल्या धर्माचं असणं याचा अर्थ या म्हणजे धर्मनिरपेक्ष असणं नसणं असा होत नाही. ज्यावेळी आपण धर्मनिरपेक्षता म्हणतो, जयभावेंच्या याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. याच एका प्रश्नावर अनेक वेळाला अजूनही आपल्याला क्लॅरिटी आलेली नाही की धर्मनिरपेक्षता कशाला म्हणावं. अगदी साध्या पद्धतीनं सांगतो, धर्मनिरपेक्षता जे जयभावेंनी त्याच पद्धतीने सांगितलेलं आहे की स्वतः या समाजाला किंवा त्या राजकीय व्यवस्थेला किंवा येणाऱ्या सत्तेला धर्म स्वतःचा असणार नाही. आपल्याला अगदी बाळबोध पद्धतीने सांगायचं तर सार्वजनिक ठिकाणी करण्याची गोष्ट ही नाही, धर्म ही नाही, ती तुम्ही अंतर्गतरित्या पाळावयाचा तो जो काही असेल तो तुम्हाला जितका वेळ पूजा करायची असेल तितका वेळ करा, कोणी त्याच्यावर बंधन घालणार नाही. तुम्हाला ज्या देवाची पूजा करायची असेल त्या देवाची पूजा करा, त्यालाही कोणाचं बंधन असणार नाही. परंतु ती पूजा सार्वत्रिकरित्या तुम्ही कार्यालयामध्ये करायला लागलात तर मात्र त्याचा विचार करायला पाहिजे आहे.
आणि ती करता कामा नये असं आपली घटना या सगळ्यांमध्ये सांगते आहे. कारण घटनेला हे मंजूर नाही आहे. घटनेला तुम्ही धर्म पाळू नये असं कुठेही पूर्ण घटनेच्या तत्वामध्ये म्हटलेलं नाही. ऑन द कॉन्ट्ररी प्रत्येकाला आपापला धर्म पाळण्याची त्या पद्धतीप्रमाणे वागण्याची मुभा असली पाहिजे असं प्रिॲम्बलमध्ये म्हटलेलं आहे की वर्शिप याचा अर्थ तुम्ही ज्या पद्धतीची जी पूजा किंवा जी प्रार्थना पद्धती स्वीकाराल ती स्वीकारण्याचा तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे असं आपली घटना प्रिॲम्बलमध्ये म्हणते. ती कशी काय विरोध करेल? पण याचा अर्थ असा नाही की सार्वजनिकरित्या कुठल्या तरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किंवा जिल्हा न्यायालयामध्ये कुठेतरी सत्यनारायणाच्या पूजेचा कार्यक्रम ठेवावा हे घटनेला विरोधी आहे. एक मात्र झालं की आपण या गोष्टींचा फार विचार आपल्याला वाटलं हे फार किरकोळ आहे. ती गोष्ट किरकोळ नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही या गोष्टी करता कामा नये. ज्यावेळी सोरटी सोमनाथ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांच्या भावभावना कुठल्याही जाती धर्माच्या असू द्या आपल्या तिथे होत्या की नाही, सोरटी सोमनाथचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे. त्याचा जो काही आहे ते छिन्नविच्छिन्न झालेलं स्वरूप बदललं पाहिजे. तसा प्रयत्न झाला, तो सगळ्यांनी एकमताने केला आणि त्यामध्ये पुढाकार त्यावेळी अर्थातच सरदार वल्लभभाई पटेल यांचा होता. ही गोष्ट किती लोकांना माहिती आहे की त्यावेळी राजेंद्र बाबू भारताचे राष्ट्रपती होते आणि ते त्या समारंभासाठी उपस्थित राहणार होते. ते उपस्थित राहणार होते. त्यांना पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे त्यांना की ज्या पद्धतीची राज्यपद्धती आणि ज्या पद्धतीची घटनेचा आपण स्वीकार केलेला आहे ती पाहता आपण या समारंभाला राष्ट्रपती या नात्याने उपस्थित राहू नये. राजेंद्र बाबू उपस्थित राहिले. त्यांनी त्याचा काय खुलासा केला तो सगळ्यांना माहिती आहे. राजेंद्र बाबू तिथे उपस्थित झाले म्हणून राजेंद्र बाबूंना फार लहानही समजता येणार नाही. सांगायचं तात्पर्य हे आहे, इतक्या उच्च कोटीचा विचार या मंडळींनी केलेला होता की असं करता येणार नाही. आता वाईट याचं वाटतं, श्रद्धा असायला हरकत नाही आहे, पण तुम्ही ज्यावेळी 3-3 वेळा गंगा स्नानाला याल आणि प्रत्येक वेळी स्वतःचे फोटोग्राफ प्रसिद्ध कराल, याला कुठेतरी आपण विरोध केला पाहिजे. हा श्रद्धेचा भाग आहे. तुम्ही तुमच्यापुरता मर्यादित ठेवा. देशाचं नेतृत्व करणारा माणूस, एका राज्याचं नेतृत्व करणारा माणूस, आणि हे घटनेच्या विरुद्ध का आहे तेही सांगतो. घटनेचं जे आपलं कलम आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो, या सगळ्या याच्यामध्ये ज्याचा मूलभूत आधार आहे तो की आम्ही ज्याला म्हणता येत सायंटिफिक अप्रोच आमचा असेल, आम्ही वैज्ञानिक पद्धतीचा अंगीकार केलेला आहे. आम्ही या सगळ्या गोष्टींचा जितका प्रसार करता येईल तितका करू आणि याचा श्रद्धेशी पुन्हा संबंध नाही. मी म्हणालो त्याप्रमाणे वैयक्तिकरित्या या एक नाही 4 वेळा डुबक्या माराने निघून जा, त्याचं जाहीररित्या प्रदर्शन करू नका. त्यांच्या वैयक्तिक अधिकारावर आक्रमण करायचं कारण नाही, पण तुम्ही देशाचे प्रतिनिधी म्हणून तिथे येतात आणि आमची सगळी पत्रकारिता सगळे एकानेही त्याच्यावर टीका केलेली नाही. 4था स्तंभ आहे. जयभावेसाहेब म्हणाले की 4था स्तंभ आहे. पत्रकारिते असतील, पत्रकारितेमध्ये मीही काही दिवस घालवलेले आहेत. दुर्दैवाची बाब आहे की सध्याची पत्रकारिता ही सुद्धा जिच्यापुढे प्रश्नचिन्ह करावं अशा पद्धतीचा रोल निभावते. ज्या चुका अत्यंत प्रखरपणे राज्यकर्त्यांना दाखवून देण्याची गरज आहे त्या न दाखवता, कुठली भीती आहे माहीत नाही, परंतु आहे हे नक्की दिसत आहे, कुठल्या तरी दडपणाला बळी पडतायत. आणि ज्या पद्धतीचा रोल हा या 4थ्या स्तंभाकडून अपेक्षित आहे तो कुठेतरी तो रोल अदा करण्यामध्ये हा 4था स्तंभ हा अपुरा पडतो आहे कुठेतरी. आणि ही शक्ती ही एवढी मोठी आहे, मी तुम्हाला सांगतो की जी जर वापरली गेली नाही तर कदाचित याच प्रकारच्या शक्तींना पुन्हा बळ मिळण्याची शक्यता आहे.
हे सगळं करत असताना मी हे पण विसरलेलो नाही, इथली सर्वसामान्य जनता हिची ताकद मात्र अवर्णनीय आहे आणि तिने ते वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे की ज्यावेळी असा कुठलाही प्रयत्न होईल की ज्याच्यामध्ये आमची घटना आणि तिने दिलेलं जे काही मूलतत्व आहे त्याला आधार किंवा त्याला हात लावण्याचा प्रयत्न होईल, त्यावेळी आम्ही तुम्हाला मदत करणार नाही. ज्यावेळी इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली, सगळे रिपोर्ट्स असे होते की इंदिरा गांधींनी आता निवडणुका घ्याव्यात, प्रचंड मताने आणि राक्षसी बहुमताने त्या निवडून येतील. इथल्या सामान्य जनतेने त्या सत्तेविरुद्ध मतदान केलं आणि त्यांना दाखवून दिलं की तुम्ही जे म्हणत होता, तुम्ही जे काही केलं त्याला आमचं समर्थन नाही आहे. यावेळचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळचं लोकसभेचं इलेक्शन झालं त्यावेळी काहीही म्हणू देत, परंतु सामान्य माणसाने ओळखलं होतं की आता जर 400 पार वगैरे जर यांच्या इच्छा पूर्ण केल्या तर आपण तडीपार होणार आहोत. भारतीय घटना बदलण्याचं षड्यंत्र आहे हे सामान्य माणसाने ओळखलं, म्हणून बहुमत दिलं, परंतु आडोक्यामध्ये ठेवलं. उच्छृंखलपणे जो रथ म्हणजे ज्याला अश्वमेधाकडे चाललेला घोडा होता तो कुठेतरी अडवला आणि सांगितलं हे नाही, आणि आता कुठेतरी सावध भूमिका घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. हा सामान्य माणसाचा विजय आहे. सामान्य माणूस हाच या सगळ्यांमध्ये प्रमुख भूमिका करणारा आहे. ज्यावेळी आपण घटना आणि बाबासाहेबांचं ज्यावेळी स्मरण करतो त्यावेळी आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की घटना ज्या दिवशी अस्तित्वात आली आणि आपलं स्वातंत्र्य ज्या दिवशी मिळालं आणि आपण प्रजासत्ताक म्हणून घोषित झालो 50 मध्ये, त्या दिवसापासून आपल्याला प्रौढ मतदानाचा अधिकार हा या घटनेने दिला आणि तो बाबासाहेबांच्या आग्रहामुळे आपल्याला मिळालेला आहे. पहिल्या दिवशी भारतातल्या प्रत्येक महिलेला मतदानाचा अधिकार मिळाला. किती लोकांना माहिती आहे की ज्या ब्रिटनचं आपण कौतुक करतो सगळे, त्या ब्रिटनमध्ये 1932 पर्यंत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. 1932 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्यांची 400 वर्षाची लोकशाहीची परंपरा कुठे आणि आपण नव्याने उदयाला आलेलं राष्ट्र कुठे, जे पहिल्या दिवसापासून महिलांना पूर्णपणे मतदानाचा अधिकार देत आलेला होता. सुशिक्षितांना मतदानाचा अधिकार द्या, कर भरणाऱ्यांना मताचा अधिकार द्या, निवडून लोकांना याप्रमाणे मतदानाचा अधिकार याप्रमाणे द्या, असे सगळे विचार आले होते. सगळे विचार डावलले गेले आणि समतेचं तत्त्व अंगीकारून ज्याने ज्याने कोणी 21 वर्षाचं वय ज्याचं झालेलं आहे त्या सगळ्यांना मतदानाचा अधिकार हा पहिल्या दिवशी घटनेने दिला आणि आपण त्या पद्धतीने आजपर्यंत आपला अधिकार हा बजावत आलेलो आहोत. प्रश्न एवढाच आहे की आपण हा अधिकार त्यांनी ज्या अपेक्षा आपल्याकडून ठेवल्या त्या पूर्ण होण्यासाठी बजावला की नाही बजावला. आपण लोकांकडे बोट दाखवू शकतो, दोष दाखवणं अतिशय सोपं आहे. मागच्या एका याच्यामध्ये मी म्हणालो होतो की ज्यावेळी जे सरकार येतं हे तर तुम्ही निवडून दिलेलं सरकार आहे, तुम्ही मतदान केलेलं आहे, आणि म्हणून ज्यावेळी जर समजा असं विपरीत सरकार येत असेल आणि विपरीत गोष्टी होत असतील तर त्याला बहुतांशाने आपण सगळे जबाबदार आहोत. निवडणुका इतक्या महाग होऊन गेल्या याला सुद्धा आपण जबाबदार आहोत. सगळ्या निवडणुका या इतक्या महाग, जे जुनी जाणती मंडळी असतील, नानासाहेब बोरसे सांगतील की मतदान या निवडणुकीला इतका खर्च लागत होता का. आमदाराचं इलेक्शन मला भुईतभीत सांगतो 50-60 कोटी रुपये लागतात असं म्हणतात. खासदाराचं इलेक्शन 200 कोटी रुपये लागतात असं म्हणतात. सगळ्या देशभरचं इलेक्शन झालं काय, आणि असं 50 कोटी 200 कोटी खर्च करणारी माणसं पुढच्या 5 वर्षामध्ये त्याचे 10 पट पैसे कसे होतील याच वसुलीला लागलेले असतात आणि आपलं प्रतिनिधित्व करत असतात संसदेमध्ये, विधानसभेमध्ये.
तेच कायदे करतायत आता, त्यांच्यावरच आपण जबाबदारी पुन्हा या सगळ्या गोष्टींची सोपवलेली आहे. एका राज्यकर्त्याला ज्यावेळी आम्ही म्हणालो की बाबा तुम्ही लबाड आहात असं लोकांचं मत आहे, त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ज्यांनी सांगितलं तो किती लबाड आहे तुम्ही चौकशी केली का? ते म्हणाले तो एकाही मतदानामध्ये घरातली जेवढी मतं आहेत तेवढे मोजून पैसे घेतल्याशिवाय मतदानाला माणसं पाठवत नाही. लोक याचा मित्रांनो याचा गंभीरपणे विचार, ही हसण्यावरी नेण्याची गोष्ट नाही, ही गंभीरपणे घेण्याची गोष्ट आहे. आणि ही सगळी जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. इलेक्शनमध्ये चांगली माणसं उभं राहण्याची हिंमत का करत नाही? चांगली माणसं निवडून का येत नाहीत? का पाडून टाकतो आपण त्यांना? माहीत आहे की फलाना माणूस काल काय करत होता, आज किती संपत्तीचा मालक झालेला आहे, त्याला निवडून देतो आपण, तो आपल्यावर राज्य करतो. तो सगळे काय हे करण्यासाठी शेवटी अरे बाबासाहेबांनी दिलेला अधिकार हा एवढा मोठा अधिकार आहे, क्रांती त्याच्यातूनच येणार आहे. ज्यावेळी आपण असं ठरवू, सामान्य माणूस असं ठरवेल की फक्त चांगला माणूस निवडून येईल आणि तो चांगला माणूस सुद्धा जनता ठरवेल कोणाला उभं करायचं, ते वाईट माणसाला मतदान करणार नाही, असं चित्र ज्यावेळी निर्माण होईल, मला वाटतं बाबासाहेब त्यावेळी वरून फुलांचा वर्षाव करतील आपल्यावर. प्रौढ मतदानाचा अधिकार याची भूमिका जर आपण समजून घेतली नाही आणि आपण जर तो अधिकार ज्या पद्धतीने बाबासाहेबांना अपेक्षित होता तसा बजावला नाही तर आपल्या काही कोणाला बाबासाहेबांच्या फोटोला हार घालण्याचा अधिकार नाही, जय भीम बोलण्याचा अधिकार नाही आणि काही त्यांच्या घटनेचं कौतुक करण्याचा सुद्धा अधिकार नाही. प्रत्येकाने छातीडोकपणे सांगावं की काय होतंय. दुसरा भाग आहे जो सुद्धा सांगितला पाहिजे. याचं कारण असं की फार लोकप्रिय भाषणं करायची नाहीत असं मी पण ठरवलेलं आहे. का तुम्हाला जातीची माणसं लोकप्रिय वाटतात? का? हे अतिशय न उमजणारं गणित आहे की ज्यावेळी तुम्ही सर्व या पद्धतीने करत असताना सुद्धा मतदान करताना मात्र तुम्हाला पण सुद्धा तुमची जात आठवते आणि त्या जातीच्या उमेदवाराला मतदान करून येता का? तुम्हाला काही म्हणजे का संकोच वाटत नाही? बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये ही कल्पना होती. जिथे माळी समाज मोठा आहे तिथे त्याला उमेदवार द्या, जिथे वंजारी समाज मोठा आहे तिथे त्याला तिकीट द्या, जिथे मराठा समाज मोठा आहे तिथे त्याला तिकीट द्या. का करावं लागतं राज्य करताना सुद्धा? का अल्पसंख्याक समाजाचा माणूस मोठ्या देशामधून सुद्धा निवडून अशी माणसं निवडून आली नाहीत का? पूर्वी कुठेही कोणीही नसलेला माणूस निवडून आला. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण पाडले, तर बाकी त्यांची काय कथा आहे? आपल्याला चांगली माणसं नको आहेत, पण आपल्याला मात्र आपलं काय म्हणणं आहे ते मांडायचं आहे, भाषणं करायची आहेत, मोठ्या उदारपणाच्या गोष्टी करायच्या आहेत. आपलं कर्तव्य मात्र आपल्याला पार पाडायचं नाही आहे. ज्या दिवशी आपली निवडणूक पद्धत बदलेल म्हणजे आपण बदलू, ज्यावेळी आपण म्हणू की पैसे देणारा मतदार, आपण कोणी काही रोल करायला तयार नाही सगळी. आणि गेल्या 25 वर्षामधली तर अवस्था अशी आहे की हा सगळा समाज जो ज्याने याचं नेतृत्व करायला पाहिजे होतं तो कुठेतरी कोणाच्या तरी दावणीला बांधला जातो आहे, नेभळट झालेला समाज आहे. माझ्या लहानपणी मला आठवतं 5 रुपयांनी कुठली महागाई वाढली तर लाल बावटीची माणसं मोर्चा घेऊन निघायची आणि एक मोर्चाची आवाज लाल बावटे तो ते 1 किलोमीटरपर्यंत आवाज जायचा आणि कुठेतरी गव्हर्नमेंट किंवा माणसं जागी व्हायची. कुठे गेला हा सगळा समाज? आपण का पेटून उठत नाही? इतकं सगळं घडतं समाजामध्ये. आपण फक्त मोठ्या गोष्टी करतो, आपण फक्त कोणाला तरी एकाला आणि आपले राज्यकर्ते पाहिजे तशा घोषणा पाहिजे तशा या विधिमंडळामध्ये करतात. ज्यांना काय समजतं की नाही हा प्रश्न आहे. म्हणाले आम्ही पहिल्या दिवशी त्याला कोण त्या याला असेल फाशीची शिक्षा देऊ. अरे कोण तुम्ही शिक्षा देणार आहे फाशीची? त्याच्यावर त्याला अजून अटक नाही करू शकला, तुम्ही त्याला फाशीची शिक्षा देणार? आणि त्याचा काही रोल आहे की नाही? न्यायव्यवस्थेला ठरवू द्या ना, कोण कसे ठरवणार? परंतु याच पद्धतीने आपला सगळा गावगाडा आणि कारभार सगळा चाललेला आहे. आपण हे काही करायला तयार नाही आहोत. आणि याचा सुद्धा विचार मी म्हणाल, वेळ कमी आपल्याला पण याच्यावर दिवसभर बोलता येईल असं आहे की काय झालं आहे नेमकं याचा विचार केला पाहिजे. 25-30 वर्षापूर्वी आउटलुकमध्ये एक आर्टिकल आलं होतं. पाचवा वेतन आयोग केव्हा लागला? काही 30 वर्ष झाली असतील.
5वा वेतन आयोग हा या देशावरचा सगळ्यात मोठा अरिष्ट होतं. 5वा वेतन आयोग लागला. या सगळ्या कर्मचारी पार शिपायापासून तर अधिकाऱ्यापर्यंत पैसे चुनचुन खेळायला लागले. हजारो रुपयाचे ॲरियर्स मिळाले. त्या दिवसापासून माणसं काम करायचं विसरली. हे लक्षात आलं नाही की त्या दरम्यान 5वा वेतन आयोगाचे ते जे काही ॲरियर्स जे करोडो रुपये या देशामध्ये ओतले गेले ते केवळ कन्झ्युमरिझम वाढवण्यासाठी ओतले गेले. याची आकडेवारी उपलब्ध आहे. त्या काळामध्ये ज्यांची ऐपत सायकल घेण्याची नाही त्यांनी मोटरसायकली घेतल्या. ज्याच्या घरामध्ये कधी त्यांनी फ्रीज काय वाटेल तसे कन्झ्युमर आयटम्स घेतले आणि त्यामध्ये हा सगळा पैसा गेला. तो या कंपन्यांना गेला, तो परदेशामध्ये गेला. तुमच्या हक्काचा मिळालेला पैसा होता. तो दिलाच तुम्हाला याच्यासाठी की तो त्यांना दिला जावा म्हणून. हे आपल्याला लक्षात आलं नाही. आपण शेतीची माती केली. ज्यावेळी 10 एकरचा शेतकरी आणि एक शिपायाचा पगार हा ज्या दिवशी शिपायाचा पगार त्याच्यापेक्षा वरचढ झाला त्या दिवशी आपली महत्त्वाची चूक झाली आणि आपण हे कधीही लक्षात घेतलं नाही. काळी माती विकून कुठेही करून पोराला कुठेतरी शिपाई म्हणून चिटकवण्याची जी गव्हर्नमेंटमध्ये पद्धत निर्माण झाली ती तेव्हापासून झाली. 60-70 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल लोक असं म्हणायचे की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. नेमकं उलटं झालं. आता शेती असेल ती कशात जाईल, ते कुठलं धरण नसेल तर आणा पण आमची जमीन घ्या पर्यंत. आता कारण तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळणाऱ्या जमिनीमध्ये पैसे मिळत नाहीत. शेतकऱ्यांचे काही करोड रुपये माफ करण्यासाठी किती खळखळ करावी लागली. तुम्हाला जर आकडेवारी सांगितली माहिती असेल सगळ्यांना, हजारो रुपयाची इंडस्ट्रीची कर्ज राईट ऑफ होतात. हेअर कट असा एक शब्द आहे. म्हणजे काय झालं तर 30,000 कोटी रुपयाचं कर्ज जे वेणुगोपाळ धूतला दिलं होतं व्हिडिओकॉनच्या, ते हेअर कट म्हणजे फक्त एवढंच म्हणतात की त्यात तेवढाच फक्त भाग गेला म्हणून 1 रुपया वसूल नाही झाला. वेणुगोपाल धूतला काही झालेलं नाही. त्यांचा बंगला, त्यांचा महाल औरंगाबादमध्ये तसाच आहे. अजूनही विमानाने प्रवास करतात. त्यांच्या काही कुठल्या नातेवाईकाला काही झालेलं नाही आहे. परंतु त्यांचे 100-100, 200-200 रुपये दिलेले भागधारक मात्र देशोधडीला लागले. कर्मचारी कारखाने बंद झाल्यामुळे घरोघरी गेले. त्यांच्यावर उपजीविका असलेले 100 कारखाने औरंगाबादमधले बंद झाले. त्या ठिकाणचा रोजगार संपला. हे या देशामध्ये खुलेआम चालू आहे आणि ते आपण कुठेतरी रोखण्यासाठी कमी पडतो आहोत. हे आपल्याला कुठेतरी लक्षात आलं पाहिजे. चळवळी का निर्माण होत नाही, मी सांगितलं त्याप्रमाणे हा सगळा जो समाज चळवळी करणारा होता, जो मध्यमवर्गीय होता, कनिष्ठ मध्यमवर्गीय होता, तो आता सगळा EMIच्या चक्रामध्ये बांधून ठेवलेला आहे. कोणाला घराचा EMI द्यायचा आहे, कोणाला गाडीचा EMI द्यायचा आहे, कोणाला टीव्हीचा EMI द्यायचा आहे, कोणाला फ्रीजचा EMI द्यायचा आहे. त्याला चिंता एवढीच आहे की महिन्यातला पगार मिळाला नाही तर काय होईल म्हणून तो विरोध करायला तयार नाही. अन्याय सहन करतोय पण विरोध करत नाही. तेव्हा म्हणजे जे पूर्वी आपण म्हणालो वेठबिगारांची नवी जात निर्माण झालेली आहे. आपण सगळे वेठबिगार आहोत. त्या मालकासाठी काम करतो आहोत. विरोध करायला आपण तयार नाही. कसे उठणार आपण आणि काय करणार? क्रांतीच्या गप्पा आता फक्त गप्पा राहतील. होईल की नाही माहीत नाही, परंतु किती कुठेतरी स्फोट होणार आहे. परंतु आपण त्याच्यात काय करतो आहोत. मला वाटतं या सगळ्या असे जे समारंभ होतात आणि या पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश जो आहे घटनात्मक मूल्यांचा किती ऱ्हास आपण केलेला आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. मी एकाच याच्यावर बोललेलो आहे, बाकीच्या याच्यावर हे खूप बोलण्यासारखं आहे. वेळ येईल त्यावेळी बोलीनसुद्धा. परंतु हा सगळा प्रकार जो आहे हा आपण याच्यामध्ये केवळ ऐकण्याची भूमिका सोडून द्या. केवळ कुठेतरी सल्ले देण्याची भूमिका सोडून द्या. मी काय करू शकतो हे बघा आणि या चळवळीला कुठेतरी पुन्हा लोक चळवळीचं स्वरूप द्या. लोक रस्त्यावर येऊ द्या. काय घालवलं राहील ते घालू द्या. पण त्याच्याशिवाय हे जे जे काही आपल्याला अपेक्षित आहे, जे घटनेला अपेक्षित आहे, जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं, जे महात्मा गांधींना अपेक्षित होतं ते होणार नाही. सत्याग्रहाचं हत्यार हे उपासण्याची गरज निर्माण झालेली आहे. बाबासाहेबांनी सुद्धा अहिंसक लढ्याचाच वापर केलेला होता. त्यांनी हिंसाचाराला कुठेही पाठिंबा दिलेला नव्हता. एकही लढा त्यांचा असा तुम्हाला दिसला नाही ज्याच्यामध्ये कुठेतरी हिंसेचा उद्रेक झालेला होता. त्यांनी सुद्धा लोकशक्तीच्या बळावर लढे दिलेले होते. काल वर्तमानपत्रात बातमी वाचली की 30 नक्षलवाद्यांचा
नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आलेलं आहे. काही वर्तमानपत्रांनी बातम्या देताना लिहिलं 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, अशाच बातम्या येत आहेत. तर त्या वर्तमानपत्रवाल्याचा काय म्हणावं, मी नक्षलवादाचं समर्थन करत नाही, हिंसेचंही समर्थन करत नाही, परंतु हे असं कधी झालेलं आपण पाहिलं आहे का? नक्षलवादी 30 मारले गेले आणि ते 30 नक्षलवादी मारले गेल्यानंतर पोलिसांना त्या प्रत्येकाच्या घरामध्ये करोडो रुपयाची संपत्ती, जड जवाहर, सोनं नाणं सापडलंय व असं झालंय का? नक्षलवाद का जन्माला आला याच्यात कारणांचा अभ्यास केला नाही. नक्षलवाद्यांना संपवण्यासाठी त्याचा अभ्यास करणं आवश्यक होतं. माणसं मारण्याची हौस नव्हती त्यांना. ते करता त्याचं मी पुन्हा सांगतो, त्या हिंसेचं समर्थन करता येणार नाही, परंतु या गोष्टींचा सामाजिक अभ्यास झाला पाहिजे की हे का झालं म्हणून. पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो की अरे असे नक्षलवादी तर इथे आपल्यामध्ये बसलेले आहेत, त्यांचं काय करतो आहोत आपण. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 700 ते 800 पतसंस्था या लयाला गेल्या. 100 ते 150 कोऑपरेटिव्ह बँक या डब्यामध्ये गेल्या. यांच्यामध्ये असलेल्या सभासदांचा पैसा याचा जर विचार केला तर 2-3 योजना पुढे चालवल्या जातील आपल्या महाराष्ट्राच्या, इतका पैसा या सगळ्यांमधून वाया गेलेला आहे. पुढचं आहे का, ज्या ज्या संस्था पतसंस्था या डब्यामध्ये गेल्या किंवा ज्या बँका लईला गेल्या आणि हजारो सामान्य भागधारकांचे पैसे घेऊन या लुप्त झाल्या. माझे पेन्शनचे पैसे होते, माझे कुठले तरी प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे होते, कुठेतरी शेती विकून पैसे आलेले होते, जे जे काही असेल, आणि आता दारोदड लागून 100 रुपये दिले जात आहेत, 200 रुपये दिले जात आहेत. लाईनीने आम्ही उभे आहोत पैसे घेण्यासाठी आणि पैसे घेतो. ज्या सहकार खात्याने या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं, या सगळ्यांचे गैरव्यवहार हे झाकून ठेवले, हे सगळे गैरव्यवहार माहिती असताना आदल्या वर्षी त्या संस्थेला ऑडिट वर्ग अ दिलेला आहे. असे सगळे ऑडिटर्स, असे सगळे सहकार क्षेत्रातले अधिकारी हे माझ्या मते हे खरे नक्षलवादी आहेत. ज्यांचे सगळ्यांचे जर घरं तपासली, ज्यावेळी आपण म्हणतो की कोणीतरी एक अधिकारी हा ज्याच्यावर अँटी करप्शनची रेड झाली आणि त्याचं घर तपासलं गेलं, त्या घरामध्ये कुठे उशीखाली पैसे, कुठे भिंतीमध्ये पैसे, कुठे बाथरूमच्या याच्यामध्ये पैसे, कुठे पलंगामध्ये पैसे, सोनं नाणं, म्हणजे पैशाची मोजदाद करता येत नाही इतका पैसा या सहकारी अधिकाऱ्यांकडे आणि ज्यांच्याकडे रेड झाले त्यांच्याकडे सापडतो. त्यांचं काय करतो आपण? यांना गोळ्या घालून ठार मारता येत आहे तुम्हाला, हे गोळ्या घालून ठार मारले पाहिजेत लोक. हिंसा नसलेले सुद्धा मला वाटतं की शेवटी अतिरेक म्हणून बोलतो, पण यातला भाव समजून घ्या. ही माणसं आहेत, त्यांच्याविरुद्ध आपण काही करत नाही. सहकार क्षेत्र एक उदाहरण झालं. मी शिक्षण क्षेत्राविषयी बोललो होतो. एक तुकडीमध्ये 10 विद्यार्थी वाढवायला शिक्षणाधिकारी पैसे घेतल्याशिवाय परवानगी देत नाही. एकाही शिक्षकाची मान्यता पैसे घेतल्याशिवाय मिळत नाही. संस्था पैसे घेतल्याशिवाय ग्रँटेड होत नाही. काय करून घेतो आपण त्यांचं? हे समाजामध्ये बसलेले हे खरे दहशतवादी आहेत, हे खरे नक्षलवादी आहेत, हे समाजाचा लागलेला रोग आहेत. यांच्यामुळे समाजाचा विकास थांबलेला आहे. नक्षलवादी कुठे समाजाचा विकास थांबवत असतील तो एका भागापुरता आणि एका याच्यापुरता, त्याच्या मागची भूमिका पण वेगळी असेल. पण खरा विकास या लोकांनी रोखून धरलेला आहे. येणारा सार्वजनिक पैसा, आपल्या सगळ्यांचा कष्टाचा घामाचा पैसा लुबाडून घेतलेला आहे, पण त्यांचं काही करत नाही आहोत. उजळ माथ्याने वावरतात, काहीही होत नाही. मोठमोठ्या लग्न समारंभ करतात, मोठमोठ्या लोकांना बोलवतात, पुन्हा समाजामध्ये मानापानाने मिरवत असतात. हा पैसा आपला सगळा रिचवून जातात. आपण काही करू शकत नाही. या मंडळींचं काय होईल हा प्रश्न आहे. ही बातम्या वाचत असताना मला असं वाटतं की का लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होत नाही. सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये कधी गेला एक खरेदी खत तरी बिना पैशाने नोंदवलं गेलंय का कोणाचं? कोणी असेल तर त्याला पारितोषिक देऊ आपण.
अहो माझं खरेदी करत नोंदवायला गेलो होतो मी, मला त्यांनी सांगितलं फक्त साहेबांना घेऊन जा, साहेबांना घेऊन जा. मी म्हटलं मला एवढं घालवायची घाई काय, तर मला घालून घेतल्यानंतर जो कोणी दुसरा असेल त्याच्याकडून पैसे घेतले. खुलेआम चाललेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि तरी आपण ही व्यवस्था चालू देतो आहे, किंबहुना आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो आहे. काय बाबासाहेबांचं नाव घ्यायचा अधिकार आहे आपल्याला? आपण हे सगळं सहन करतो. आपण या सगळ्या भ्रष्टाचाराचे कुठेतरी पार्ट अँड पार्सल होतो. आपण याला कुठेही विरोध करत नाही. अरे आपल्याकडे काय आहे घालवण्यासारखं? शेजारली 90% माणसं ज्यांच्याकडे काही घालवण्यासारखं नाही आहे, ती नीतिनियमाने चालत आहेत, ती मेहनतीने चालत आहेत. त्याच्यामध्ये व्यापारीसुद्धा आले. तो सकाळी 7ला दुकान उघडतो, संध्याकाळी 7पर्यंत काहीतरी घाम गाळून पैसे कमवत असतो. तो काही वेडावाकडं काही करत नाही. तो काही कुठे वेळ त्याचं काय पर्सेंटेज असेल त्याच्याने धंदा करतो. परंतु त्यात ती सगळी माणसं ही म्हणजे ज्याच्यामध्ये या सगळ्यांचा समावेश आहे, ते हा सगळा समाज हा निवळट झालेला झोपलेला समाज आहे. हा केव्हा तरी जेव्हा जागा होईल त्यावेळी या देशामध्ये खऱ्या अर्थाने या घटनादत्त याच्याप्रमाणे जे राज्य बाबासाहेबांनी अपेक्षिलेलं होतं ते येण्याची शक्यता आहे. त्याच्याशिवाय हे राज्य येईल असं मला वाटत नाही. आत्ता आपला जो आपण ज्या स्टेजला उभे आहोत तिथे आपली ही घसरगुंडी इतकी जोरात चालू आहे की आपण कुठल्या खाईमध्ये जाऊन पडू याचा नेम नाही. परंतु तरी पुन्हा सांगतो, कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये माझा या देशातल्या सामान्य माणसावर खरोखर मोठा विश्वास आहे की ज्यावेळी अशी परिस्थिती येईल त्यावेळी पुन्हा तोच उभा राहील, तोच हे सगळं निपटून काढेल. पण हा दुर्दैव आशावाद झाला. पुढं हाही जर फोल ठरला तर मग आपल्याला काहीही भविष्य आहे असं मला वाटत नाही. या सगळ्यांचा विचार या निमित्ताने झाला पाहिजे असं मला प्रामुख्याने वाटतं. मी जे भाषण ठरवून आलेलो होतो ते सगळं बाजूला राहिलेलं आहे. परंतु आता म्हणजे पुन्हा एकदा टाळ्या वाजवा, कारण मी ते करणार नाही आहे. आपण खूप मला शांतपणे ऐकून घेतलं. माझे काही विचार पटत नसतील, काही विचार चुकीचे असू शकतात. सगळे विचार आपण स्वीकारावेत अशी अपेक्षा नाही. मी पण दुरुस्त व्हायला तयार असतो नेहमी. सगळं मी सांगतो हे बरोबर नाही. परंतु या सगळ्यांमध्ये सुद्धा कुठेतरी मला असं वाटतं की मनातली वेदना ही ज्या ज्यावेळी, आणि हा आत्ता जो समूह मी आपल्याला सांगितलं हा खरोखर असा समूह आहे की ज्याच्यापुढे हे बोललं तर काहीतरी कुठेतरी खालपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हा नुसता ज्याला बघ्या जमाव नाही आहे. मी म्हणालो त्याप्रमाणे स्वतःची खुर्ची स्वतः घेऊन येऊन बसलेला प्रेक्षक वर्ग इथे मी पाहिलेला आहे. तेव्हा आपण या सगळ्यांमध्ये कुठेतरी रोल करावा. जायबाबासाहेब आणि ही माणसं आहेत, आपलं नेतृत्व करतील हे, आणि ही माणसं यांच्या मागे आपण जर उभे राहिलो नाही तर मात्र म्हणजे यासारख्या माणसांच्या मागे आणि आपण पुन्हा या सगळ्याचा परिपाक केला तर मी सांगितलं त्याप्रमाणे आपण बाबासाहेबांचं स्वप्न कधी पूर्ण करू शकणार नाही. त्या महामानवाच्या स्मृतीला मी वंदन करतो. वाघसाहेबांचं पुन्हा अभिनंदन करतो की अतिशय उत्तम पुस्तक सगळ्यांनी विकत घ्यावं. वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे, परंतु ते घेऊन वाचलं पाहिजे, कारण त्याच्या इतका आनंद नाही. माणूस ज्यावेळी ते वाचतो, मला का आवडतं, कारण मला जे जे म्हणायचं आहे ते वाघसाहेबांनी म्हटलेलं आहे असं ज्यावेळी मला दिसतं त्यावेळी ते पुस्तक मला आवडायला लागतं. एखादी कादंबरी आवडते याचं कारण असं की मला जे जे काही वाटत असतं ते सगळं त्या पुस्तकात आहे. मला ते मांडता येत नाही, ते कोणीतरी मांडलं आहे म्हणून मला ते पुस्तक आवडतं. म्हणून आपण सगळ्यांनी ते पुस्तक विकत घेऊन वाचावं अशी माझी विनंती आहे. 300 रुपयाचं आज त्याने नाही म्हटलं तरी कन्सेशन 100 रुपयाचं दिलेलं आहे. इतर अनेक गोष्टींवर आपण खर्च करतो. या गोष्टीवर खर्च करायला पण आपण शिकलं पाहिजे. आपल्या घरामध्ये ग्रंथालय आता नष्ट होत चाललेली आहे, ती निर्माण करण्याची सुद्धा गरज आहे. तो सुद्धा बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन करण्याचा एक प्रकार ठरणार आहे. पुन्हा आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. धन्यवाद.